देशाची आर्थिक परिस्थिती सध्या प्रचंड विस्कळीत झालेली आहे. अर्थव्यवस्था सगळी कोलमडून गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाची अर्थव्यवस्था पुन्हा कशी उभारी घेईल हा प्रश्न आहे. पण तरीही एक आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ठेवायला हरकत नाही. त्यांच्याकडे एक जादूची कांडी आहे. ती कांडी जर त्यांनी फिरवली तर ही सगळी देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुधारू शकते आणि देश नव्याने उभा राहू शकतो. हा देश डॉलरला पुन्हा टक्कर देखील देऊ शकतो. पण ही कांडी फिरवणं एवढं सोपं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर ही कांडी फिरवली तर खरोखरच देशाची आर्थिक व्यवस्था सुधारू शकते. आणि ही जादूची कांडी आहे या देशातल्या मंदिरामधले असलेलं सोनं. जर या सोन्याचा विचार केला तर भारत अजूनही उभारी घेऊ शकतो. आणि कितीही जागतिक स्तरावरती मोठं युद्ध झालं तरी भारताचं कंबरडं, भारताची अर्थव्यवस्था कोणीही विस्कळीत करू शकणार नाही. कारण भारताकडे हा मंदिरातला पैसा म्हणजे भारताचं एक सुरक्षा कवच आहे. आणि हेच आता या देशाला वाचवू शकतं. भारतातल्या मंदिरामध्ये किती पैसा आहे, तो कसा वापरला जाऊ शकतो आणि मंदिराचं देखील नुकसान कशा पद्धतीने टाळता येऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा विचार सध्याच्या अर्थतज्ञांनी करणं गरजेचं आहे. जर त्यांनी हा विचार केला आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या देशातल्या जेवढे काही मंदिराचे ट्रस्टी आहेत त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांचं देखील आर्थिक नुकसान न होऊ देता हा जर प्लॅन आखला गेला तर या देशाला आपण वाचवू शकतो. आणि ही जी कोलमडलेली अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था आपण नव्याने हिला उभारी देऊ शकतो. नेमकं काय करायचं आहे हे एकदा आपण बघितलं पाहिजे. सध्या जी युद्धाची परिस्थिती आहे या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये काय झालेलं आहे तर इंधन आणि खताच्या किमतीमध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. म्हणजे जेवढी काही आपण म्हणजे आयात करत होतो त्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला या परिस्थितीमधून कसा मार्ग काढायचा ही खरी चिंता आहे. आता ह्या आयात खर्च वाढल्यामुळे नेमकं काय झालेलं आहे तर रुपयाची किंमत जी आहे ही रुपयाची किंमत जवळपास 95 रुपये प्रति डॉलर इतकी झालेली आहे. त्याच्यामुळं हा एक चिंतेचा विषय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हा सुवर्ण आयात करणारा देश आहे आणि त्याच्यामुळे सोने आयात करतो त्यामुळे डॉलर बाहेर जातात. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे असलेले जे डॉलर्स आहेत ते बाहेर जाऊ नयेत यासाठी त्यांनी सोनं खरेदी करू नका असं सांगितलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे. आणि याच्यावरती उपाय काय आहे तर देशांतर्गत सुवर्ण साठ्याचा उत्पादक म्हणून वापर करणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सध्या सुवर्ण साठा कुठे आहे आणि त्याचाच वापर इथे करावा लागणार आहे. तर आपल्या देशातली जी काही प्रमुख मंदिरं आहेत त्या मंदिरांची परिस्थिती आपण एकदा जाणून घेऊया. म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल की आपल्याकडे किती सुवर्ण साठा आहे. आपण जर बघितलं तर पद्मनाभन स्वामी जे मंदिर आहे केरळमधलं याच्याकडे जवळपास 13 लाख किलो सोनं आहे. त्यानंतर व्यंकटेश्वर म्हणजे तिरुमला आंध्र प्रदेश तिरुपतीचं मंदिर यांच्याकडे 2.5 ते 3 लाख किलो सोनं आहे. वैष्णोदेवी मंदिराकडे जवळपास 1200 किलो सोनं आहे. शिर्डीचं साईबाबा मंदिर जे आहे त्यांच्याकडे 376 किलो सोनं आहे. सिद्धिविनायक मंदिर जे आहे मुंबईचं त्यांच्याकडे 160 किलो सोनं आहे. जगन्नाथ मंदिर जे आहे पुरीचं त्यांच्याकडे 208 किलो सोनं आहे. आणि ही सगळी आकडेवारी जी आहे ही IIMAच्या रिसर्च मधली आहे, त्यांच्या संशोधनाच्या प्रोजेक्ट मधली माहिती आहे. ही माहिती 2024 मधली आहे जेव्हा त्यांनी हा रिपोर्ट तयार केलेला होता त्यावेळेसचं हे सोनं आहे. आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे. आता हे जे सगळं सोनं आहे या सोन्याचा जो वापर आहे ह्या सोन्याचा वापर आपण भांडवल म्हणून केला पाहिजे. आता हे जे सगळं सोनं आहे ही या देशाची निष्क्रिय मालमत्ता आहे. म्हणजे ती सध्या सक्रिय अशा स्वरूपामध्ये नाही, ती सगळी तिजोरीमध्ये पडून असल्यामुळे या सोन्याला आपण निष्क्रिय मालमत्ता असं म्हणतो. पण हे सोनं जर अर्थव्यवस्थेमध्ये आणलं गेलं तर याचा परिणाम काय होतो तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाला बाहेरील संस्थांकडून कर्ज घेण्याची गरज उभारत नाही आणि व्यापारामध्ये असलेली जी तूट आहे ही तूट देखील भरून निघू शकते. सध्या आपल्याकडे हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मोठा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून आपण मार्ग काढू शकतो. रुपयाचं मूल्य कशा पद्धतीने सुधारलं जाऊ शकतं
जर समजा मंदिरामधलं जर सोनं आपण बाहेर काढलं तर आपली सोन्याची जी आयात आहे ही आयात आपण थांबवू शकतो. आणि सोन्याची आयात जर थांबवली तर काय होईल, तर जवळपास मंदिरामधलं सोनं जर बाजारात आणलं आपण तर सोन्याची आयात 80% आपल्याला थांबवता येऊ शकते. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब जो प्लॅन करत आहेत की सोनं खरेदी केलं नाही पाहिजे, त्याच्यावरती हा एक पर्याय आहे की विदेशातून आपण जे सोनं आयात करतो ते 80% आपण थांबवू शकतो जर का मंदिरामधलं सोनं आपण बाहेर काढलं तर. हालाकी मंदिराच्या सोन्यावरती ताबा घ्यायचा नाही, फक्त ते निष्क्रिय असलेलं जे संपत्ती आहे त्या निष्क्रिय असलेल्या संपत्तीला आपल्याला सक्रियमध्ये आणायची आहे, तिथे मंदिराचं कोणतंही नुकसान होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सोनं बाहेर आणल्यानंतर आपली जी काही 80% सोन्याची आयात बचत होणार आहे त्याच्यामधून बचत झालेल्या या डॉलर्समुळे रुपयाचं मूल्य जे आहे हे मूल्य स्थिर राहू शकतं किंवा ते सुधारू देखील शकतं. त्याच्यामुळं हा एक त्याच्यामध्ये उपाय आहे. आणि चलनाची किंमत वाढल्याने आयात वस्तू ज्या आहेत त्या आयात वस्तू ज्या आहेत उदाहरणार्थ कच्चं तेल वगैरे या आपल्याला स्वस्त मिळू शकतात. आणि हा एक पर्याय त्याच्यावरती आहे. जे तेलाच्या गोष्टी आपण सध्या करतो आहे त्या तेलाच्या गोष्टीवरती हा एक पर्याय आहे की आपण हे कच्चं तेल जे आहे हे कच्चं तेल आपल्याला स्वस्तामध्ये मिळू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुवर्ण मुद्रिक योजनेचा फायदा काय होतो, तर जे सोनं आपण मंदिराकडून घेणार आहोत त्या सोन्याच्या बदल्यामध्ये त्यांना आपण 2.5% आपण व्याजदर देणार आहोत. आणि हे त्यांचं जे सोनं आहे हे सोनं बँकांकडे म्हणजे सरकारकडे हे 100% सुरक्षित राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सोन्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्याच्यामुळं त्यांना ही सुरक्षेची हमी देखील देणं गरजेचे आहे. आणि हा जो पैसा आहे हा पैसा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आपल्याला वापरता येऊ शकतो जर का हे सोनं जे आहे हे बँकेमध्ये ठेवलं तर. कारण त्यांना व्याजदर देखील व्यवस्थित मिळणार आहे आणि व्याजदर मिळाल्यामुळे त्यांना 100% आपण सुरक्षा देखील देऊ शकणार आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत काही मंदिरांनी हे सोनं कशा पद्धतीने इन्व्हेस्ट केलेलं आहे बघा. जवळपास 7 टन सोनं हे जे तिरुपतीचं मंदिर आहे या मंदिराने 7 टन सोनं हे SBI बँकेकडे ठेवलेलं आहे आणि त्या स्वरूपामध्ये ते व्याजही मिळवतं आणि त्या व्याजामधून आलेला जो पैसा आहे तो वेगवेगळ्या सोशल वर्कसाठी हा पैसा वापरला जातो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिर्डी संस्थानं देखील सोन्याला मौद्रिकीकरणामुळे हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची देखील अर्थव्यवस्था सुधारलेली आहे, त्यांना देखील सुरक्षा प्रदान झालेली आहे. त्याच्यामुळे ही जी काही मंदिरामधली जी सोनं आहे ही फक्त धार्मिक बाब नाही तर ती आर्थिक शक्तीस्थानं देखील आहेत असं म्हटलं जातं. आता याच्यामुळे काय होतं नेमकं, हे जर सोनं बाहेर आणलं गेलं आणि हे सोनं जर समजा या पद्धतीने इन्व्हेस्ट केलं गेलं तर काय होईल नेमकं, तर देशाची जी GDP आहे या GDP मध्ये वाढ होऊ शकते आणि ही GDP जवळपास 1.5 ते 2% वाढू शकते. आणि याच्यामुळं या जागतिक महागाईच्या काळामध्ये भारत आर्थिक मंदीपासून सुरक्षित राहू शकतो. आणि हे जे सोनं आहे ह्या सोन्याचं जे मूल्य आहे सध्याचं मार्केटमधलं हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे मूल्य आहे 25 लाख कोटीपेक्षा जास्त. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण एकदा बघणं गरजेचं आहे. खरं तर याला प्रमुख अडथळा का येऊ शकतो, तर हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. पण लोकांना हे पटवून दिलं पाहिजे की हा जरी श्रद्धेचा विषय असला तरीही या मंदिरामधल्या सोन्यावरती सरकार ताबा मिळवत नाही किंवा मंदिराचं किंवा ट्रस्टचं कुठलंही नुकसान करत नाही. या काळामध्ये हे सोनं जे आहे हे फक्त सोनं आपण इकडे इन्व्हेस्ट करणार आहोत आणि त्याच्या बदल्यामध्ये 2.5% व्याजदर देखील देणार आहोत आणि 100% हे सुरक्षित देखील राहणार आहे. त्याच्यामुळं हे देखील आपण त्यांना विश्वासात घेऊन समजावलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा जो सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष आहे या सगळ्या गोष्टींचा तो असा आहे की मंदिरामधलं जे काही सोनं आहे हे सोनं म्हणजे भारताची अदृश्य आर्थिक ताकद आहे आणि या शक्तीचा वापर सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतानं केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोनं हे सर्वोत्तम हत्यार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रुपयाचं अवमूल्यन टिकवायचं असेल तर आयातीवरील अवलंबित्व कमी करणं सध्या खूप गरजेचं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी तेच आपल्याला आवाहन केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ही संपत्ती देवाच्या कार्यासोबतच राष्ट्र उभारणीसाठी देखील वापरणे हाच खरा सध्याच्या परिस्थितीमधला आपला धर्म आहे.